नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण डायबेटिक न्यूरोपॅथी आणि आयुर्वेद या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर विद्याधर गिरी. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर गेल्या 25 वर्षांपासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत, त्याचबरोबर 10 वर्षांपासून औषधमुक्त जीवनावर कार्य करतायत. त्यासाठी वर्तमानपत्रात लेख आणि अनेक ठिकाणी व्याख्यानं देखील दिली आहेत. 2015 पासून डायबिटीस मुक्त भारत हे अभियान राबवून आजपर्यंत हजारो लोक डायबिटीस मुक्त करून देखील दाखवलेत. सध्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाईप 1 डायबिटीसवर संशोधन करत असून त्यातून अनेक लोकांना डॉक्टरांनी फायदा करून दिलाय. हृदयविकार, किडनी, थायरॉइड, कॅन्सर अशा न बऱ्या होणाऱ्या आजारांवर देखील विशेष संशोधन आणि त्या आजारांच्या अनेक रुग्णांना देखील औषधमुक्त करून आनंदित जीवनाचा लाभ देखील करून दिलाय. भारतीय वेद, आयुर्वेद, वैद्यकीय, ज्योतिषशास्त्र, ॲक्युप्रेशरचा देखील डॉक्टरांचा विशेष अभ्यास आहे. सध्याच्या जागतिक महामारीच्या काळात हजारो कोविड रुग्णांना मार्गदर्शन डॉक्टर करतायत. कोविड-19, आयुर्वेद, डायबिटीस आणि गरोदरपण, कोविड-19 अशा अनेक विषयांवर वेबिनार, आयुर्वेदाचं प्रशिक्षण देखील डॉक्टर देत आहेत. जागतिक महामारीशी लढण्यासाठी डॉक्टरांनी आतापर्यंत अनेक रुग्णांना सक्षम देखील बनवलेलं आहे. डॉक्टर, खरं तर न्यूरोपॅथी आणि आयुर्वेद या विषयावर आज तुम्ही मार्गदर्शन करणार आहात. सगळ्यात आधी आपण न्यूरोपॅथीपासूनच सुरुवात करूया. न्यूरोपॅथी म्हणजे नेमकं काय? आता आपल्याला जे काही सेन्सेशन आहेत, म्हणजे जसं आपल्या हाताला जर का काही टच झालं तर आपल्या बिंदूपर्यंत जातं आणि परत आपण लगेच हात मागे घेतो, तर हे सेन्सेशन वाहून येणारे जे असतात त्याला नर्व्ज असं म्हणतात. आणि या नर्व्ज ज्या आहेत त्याला वरून कव्हरिंग असतं आणि हे कव्हरिंग चांगलं राहावं म्हणजे त्याला न्यूट्रिशनल सप्लाय लागतो प्रत्येक गोष्टीला. तर हा जो काही न्यूट्रिशनल सप्लाय जो आहे तो ब्लड वेसल्सनी मिळत असतो. आता काही कारणांनी तिथल्या ब्लड वेसल्स डॅमेज झाल्या किंवा त्या ब्लड वेसल्समधून जे काही व्हिटॅमिन्स त्या म्हणजे नर्व्सला मिळायला पाहिजे किंवा त्या कव्हरिंगला मिळायला पाहिजे ते जर का व्हिटॅमिन्स प्रॉपरली मिळाले नाहीत तर हे कव्हरिंग गळायला सुरुवात होते. आणि हे कव्हरिंग गेलं तर मग काय होणार आहे की ते नसा ओपन पडतात. म्हणजे जसं आपण म्हणलं की इलेक्ट्रिक वायर आहे त्याला वरून कव्हरिंग असतं, ती जर का वरचं कव्हरिंग गेलं तर ती काय होणार आहे, इलेक्ट्रिक वायर ओपन पडणार आणि मग त्याला शॉक लागू शकतो. त्याच पद्धतीने या नसा जर का ओपन झाल्या तर मात्र मग काय व्हायला लागतं की आपल्या म्हणजे हातापायाला मुंग्या यायला सुरुवात होतं. कारण नसा ओपन झाल्यात म्हणजे मग त्या जास्ती इरिटेट करायला लागतात आपल्याला. म्हणजे जसं का आपण म्हणतो ना की दात किडून जर का नस ओपन झाली तर दात दुखायला लागतो, त्याच पद्धतीने पायाच्या नसांचं जर का कव्हरिंग गेलं तर मग तिथे हातात जळजळ व्हायला लागते, हाताच्या नसांचं गेलं तर हाताला जळजळ व्हायला लागते. यालाच न्यूरोपॅथी असं म्हणलं जातं. अगदीच. आणि न्यूरोपॅथी होण्याची नेमकी कारणं देखील काय? कारण कुठेतरी आपली जीवनशैली बदललेली आणि त्यामध्ये आपण म्हणतो अनेक डिसीज नव्यानं आपल्याला व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये न्यूरोपॅथी होण्याची मग कारणं काय? आता आपण बऱ्याच वेळेला जर का असं म्हणलं की प्रत्येक गोष्टीला म्हणजे म्हणतो ना जीवन पद्धती कारणीभूत आहे, पण मग नक्की काय जीवन पद्धती कारणीभूत आहे हाही सगळ्यात त्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट येतो. आता म्हणजे काय म्हणतो की दिशाभूल करण्यापेक्षा जर का आपण प्रॉपर बघितलं, म्हणजे जर का असं बघितलं तर B12 डेफिशियन्सी झाली किंवा मेटाबॉलिक डेफिशियन्सी झाली तरी सुद्धा ते वरचं कव्हरिंग जे आहे म्हणजे त्याला जर का प्रॉपरली नरिशमेंट मिळालं नाही त्या वरच्या कव्हरिंगला तरी सुद्धा ते गळू शकतं. त्याच्यानंतर मेनली डायबिटीस. असं म्हणलं जातं की डायबिटीस असेल बरोबर ना तर मग रक्तातली साखर वाढली तर ते गळतं. परंतु म्हणजे थोडंसं म्हणजे जर का असं आपण म्हणलं की म्हणजे मेटाबॉलिक डिफिशियन्सीमुळे किंवा व्हिटॅमिन B12 मुळे, पण मग हे दिल्यानंतर बरं होत नाही. कारण व्हिटॅमिन B12 हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही इंजेक्शन्समधून ते दिल्यानंतर सुद्धा बरोबर ना, कारण ते शेवटी लगेच वाहून जाणार आणि एका दिवसात तर काही किंवा 8-10 दिवसात तर काही तुमचं नवीन कव्हरिंग बनणार नाहीये. आणि त्याच्यातून मग प्रॉब्लेम असा व्हायला सुरुवात होते नंतर की म्हणजे ते जे काही डॅमेज आहे तो तसाच राहतो. आता डायबिटीसच्या बाबतीत जर का बघायला गेलं तर तुम्ही शुगर कंट्रोल करून सुद्धा जात नाही. त्यामुळे मी जे काही अनुभव घेतलेला आहे किंवा म्हणजे एकूण जर का आता मी बघितलं काही संशोधन तर याला सगळ्यात मोठं कारण म्हणजे औषधं हे आहे. कारण संशोधनाने असं सिद्ध झालेलं आहे की तुम्ही कुठलीही गोळी घेता, मग ती पॅरासिटामॉल पासून ते आणखीन कुठपर्यंत पण असेल बरोबर, तर त्या गोळींमध्ये म्हणजे म्हणतो ना की कुठलीही गोळी किंवा कुठलंही केमिकल जे आहे ते शरीर ऍक्सेप्ट करत नाही आणि त्याच्यामुळे कुठलीही गोळी खाल्ल्यानंतर तुम्हाला ऍसिडिटी वाढायला सुरुवात होते. म्हणजे शरीर ती गोळी जाळून टाकायला बघतात आणि त्याच्यानंतर मग ती गोळी ज्यावेळेला पचते आणि लिव्हरमध्ये येते तेव्हा लिव्हर सुद्धा त्या गोळीला विष मानतं आणि त्याच्यामुळे लिव्हर काय करतं, त्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतं. आणि ही जी गोळी डिस्ट्रॉय होते तिथे त्याला म्हणजे मेडिकल म्हणजे सब्जेक्टमध्ये असं म्हणले किंवा मेडिकलच्या लँग्वेज म्हणतात फर्स्ट पास मेकॅनिझम. म्हणजे तिथे काही गोळी डिस्ट्रॉय
होणार आहे. म्हणजे तुम्ही जर का 500 पॉवरची गोळी खाल्ली तर ती 250 डिस्ट्रॉय होणार आणि 250च तुमच्या शरीरात जाणार आहे. म्हणजे आता विचार करा की तुम्ही जर का म्हणजे गोळी म्हणजे जी गोळी शरीर घ्यायला तयार नाही किंवा जे औषध शरीर घ्यायला तयार नाही ते तुम्ही जबरदस्ती जर का शरीरामध्ये भरण्याचा प्रयत्न केला तर शेवटी ते जाणार कुठून आहे? तुमच्या ब्लड वेसल्समधून. आणि हे औषध जेव्हा तुमच्या ब्लड वेसल्समधून जात असतं तेव्हा त्या ब्लड वेसल्सचा जो इनर जो एरिया असतो किंवा इनर जे त्याचं कव्हरिंग एंडोमेट्रियम त्याला म्हणतात त्याला डॅमेज करायला लागतं आणि त्याच्यातून नायट्रिक ऑक्साईड नावाचं एक काय होतं केमिकल स्रवत असतं आणि ह्या केमिकलचं कामच असतं की म्हणजे ब्लड वेसल्सला कुठेही डॅमेज झाला काही झाला तर ते रिकव्हर करणं. पण जर का तुम्ही लॉंग टर्म म्हणजे वर्षानुवर्ष जर का औषधं खात राहिला तर हळूहळू या नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि मग तुमच्या नसांना झालेला डॅमेज भरून काढणारी जी तुमची शरीराची यंत्रणा आहे तीच जागेवर राहत नाही आणि त्याच्यामुळे मग तुमच्या हळूहळू ब्लड वेसल्स डॅमेज व्हायला लागतात. त्याच्यामध्ये लांबच्या ब्लड वेसल्स पहिल्या डॅमेज होतात नंतर मग बाकी सगळ्या पण डॅमेज व्हायला लागतात आणि अशा प्रकारे ह्या ब्लड वेसल्स डॅमेज व्हायला लागल्या तर त्याच्यातून मग काय होणार आहे की रक्तपुरवठा म्हणजे नसांना मिळणार नाही. त्याचं कव्हरिंग म्हणजे हळूहळू गळायला सुरुवात होते आणि ते कव्हरिंग गळायला सुरुवात झाली की नसा ओपन पडतात आणि मग हातापायला जळजळ व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मी बघितले की आम्ही ज्यावेळेला डायबेटिक रिव्हर्सल शेड्यूलमध्ये टाकतो आणि औषधं बंद करतो म्हणजे एक वेळ तुमचं शुगर कंट्रोल करून म्हणजे तुम्ही जर का म्हटलं की डायबिटीजमुळे होतं तर उलट आणखीन औषधं वाढवली जातात आणि शुगर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. आता म्हणजे जवळजवळ 60% पेशंट असे असतात की त्यांची शुगर ऑलरेडी कंट्रोल असते आणि तरी सुद्धा डायबेटिक न्यूरोपॅथीचा त्यांना त्रास होत असतो. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांचं B12 नॉर्मल असतं, न्यूरोपॅथीचा त्रास होत असतो. म्हणजे तुम्ही इंजेक्शन दिल्यानंतर B12 नॉर्मल होतं पण न्यूरोपॅथी मात्र बरी होत नाही. त्याच्यामुळे बेसिकली जर का बघितलं तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं कारण आहे औषधं. आणि जर का तुम्ही औषधं घेत असाल रोजच्या रोज आणि जर का म्हणाल माझी न्यूरोपॅथी बरी होईल तर ती अजिबात होणार नाही. तुम्ही म्हणजे मेनली तुमच्या लक्षात आलं पाहिजे की न्यूरोपॅथी मला होते म्हणजे जी काय म्हणजे म्हणतो ना की ज्याला असं म्हणलं जातं की डायबेटिक न्यूरोपॅथी डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे किडनी फेल्युअर डायबेटिकमुळे म्हणजे रेटायनोपॅथी होते म्हणजे डोळ्यांचे प्रॉब्लेम्स होतात. या सगळ्या गोष्टीला ऍक्च्युअली चुकीचं म्हणजे म्हणलं गेलं त्यापेक्षा मेडिसिनल न्यूरोपॅथी मेडिसिनल रेटायनोपॅथी किंवा मेडिसिन इंड्यूस नेफ्रोपॅथी किडनी फेल्युअर असं जर का म्हणत गेलं तर मग माणूस उलट जागरूक होईल की बाबा आता मला जर का हातापायला जळजळ व्हायला लागली आणि ही जर का मला पुढे वाढू द्यायची नसेल तर मला औषधमुक्त जीवन जगायला पाहिजे. मला डोळ्याला आता प्रायमरी लेवलला त्रास व्हायला लागलाय जर का मी औषधं बंद केली तरच माझा डोळा वाचू शकणार आहे. कारण त्याच्यानंतर सुद्धा आपण बरीचशी औषधं देऊन म्हणजे काय म्हणतो की ब्लड प्रेशर नॉर्मल करत असतो डायबिटीज नॉर्मल करत असतो आणि तरी सुद्धा रेटायनोपॅथी पण वाढत असते आणि सगळेच कॉम्प्लिकेशन्स वाढत असतात. त्यामुळे ऑल दीज कॉम्प्लिकेशन्स म्हणजे हे जे सगळे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते औषधांमुळे आहेत आणि आजारांमुळे म्हणजे म्हणतो ना डायबिटीसमुळे नाही आहेत. त्यामुळे हे आपण जर का समजून घेतलं तर औषधमुक्त जीवन साध्य केलं तरच तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडता येईल. अगदीच. त्यामुळे औषधमुक्त जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि हेच मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्याला कार्यक्रमात एक फोन आलेला आहे. नगरहून नेहा भारती यांनी आपल्याला फोन केलाय. आपला प्रश्न विचारा. माझ्या मिस्टरांचं वय आहे 52 वर्ष आणि त्यांना साधारण 10-12 वर्षापासून डायबिटीस आहे. 3 ते 4 वर्षापासून हातापायाची जळजळ होत आहे, हातापायाला मुंग्या येत आहे आणि आता अंगठ्याजवळ थोडीशी जखम झालेली आहे. डॉक्टरने वेगळ्या चपला दिल्या, औषधं दिली, पण जखम काही बरी होत नाही. डॉक्टर म्हणताय जखम बरी नाही झाली तर अंगठा कापायला लागेल. तर डॉक्टर यावर तुम्ही काय उपाय कराल? अंगठा वाचवता येईल का आपल्याला? अगदीच. तर त्यांच्या मिस्टरांचं वय देखील अधिक आहे आणि त्यांना डायबिटीस देखील आहे आणि त्या डॉक्टरांनी त्यांच्या मिस्टरांचा अंगठा कापायला सांगितलेला आहे. तर त्या म्हणतायत की आपल्याला हा अंगठा वाचवता येऊ शकतो का? अंगठा नक्कीच वाचवता येऊ शकतो. म्हणजे कुठलाही आजार जर का प्रॉपरली बरा करण्याचा जर का आपण प्रयत्न केला तर तो नक्कीच बरा करता येतो. आता जर का म्हणजे आपण बघितलं की म्हणजे न्यूरोपॅथी म्हणजे बरी करण्यासाठी आता सध्या उपाय काय केले जातात किंवा म्हणजे आत्ताचे जे सध्याचे उपाय काय म्हणजे आता बघा की न्यूरोपॅथी झालेली आहे म्हणजे मग ती म्हणजे तुमच्या नसा डॅमेज झालेल्या आहेत किंवा तिथले ब्लड वेसल्स डॅमेज झालेले आहेत आणि नसांवरचं कव्हरिंग गेलेलं आहे. मग उपाय काय असायला पाहिजे? तर उपाय हा असायला पाहिजे की तिथलं म्हणजे म्हणतो ना की ब्लड सप्लाय नॉर्मल झाला पाहिजे किंवा तिथलं कव्हरिंग म्हणजे रिकवर झालं पाहिजे आणि तर जर का ते रिकवर झालं तर मग काय होईल नसा परत म्हणजे रॅप होऊन जातील किंवा ते त्याला कव्हरिंग प्रॉपरली मिळेल आणि त्याच्यातून काय होईल जळजळ कमी होईल. परंतु तसं न होता जर का सध्याचा जर का उपाय बघितला तर ह्या ब्लड वेसल्स रिपेअर करण्यासाठी काही केलं जात नाही. त्या नसांचं कव्हरिंग जे गेलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा काही केलं जात नाही. मेनली केलं जातं ते म्हणजे कशासाठी तर
म्हणजे सेंट्रली काम करणारे ड्रग दिले जातात. म्हणजे जर का तुम्ही बघितलं की व्हॉट इज अ ट्रीटमेंट फॉर न्यूरोपॅथी, तुम्ही असं जर का टाकून बघितलं तर सेंट्रली ऍक्टिंग करणारे ड्रग म्हणजे तुम्हाला सायकोलॉजिकल ड्रग दिले जातात. म्हणजे पेन्स कमी होतात. म्हणजे तुम्हाला मेंदूपासून काय केलं जातं की त्या नसांचे जे काही सेन्सेशन्स आहेत ते कमी केले जातात, परंतु रिकव्हरी मात्र केली जात नाही. आणि हा प्रॉब्लेम हाच होतो याच्यामध्ये की रिकव्हरी न केली गेल्यामुळे मग कसं होतं की तुम्ही सेंट्रली फक्त नुसते पेन्स कमी करतात आणि मग हे नुसतेच पेन जर का तुमचे कमी करत राहिलं तर होणार आहे काय की इथला जो काही ब्लड सप्लाय कमी झालेला आहे तो तसाच राहतो, डॅमेज तसाच राहतो. आणि मी बघितले हजारो म्हणजे डायबेटिक पेशंट्समध्ये असं होत असतं की हळूहळू तिथला म्हणजे ब्लड वेसल्स जे आहेत त्या पूर्ण डॅमेज व्हायला लागतात, हळूहळू तिथली नस पूर्णपणे डॅमेज होऊन जाते. आणि एकदा तिथली नस डॅमेज झाली की तुम्हाला तिथे सेन्सेशनच राहणार नाही. आणि मग तुम्हाला जर का तिथे सेन्सेशन राहिलं नाही तर मात्र मग तुम्ही कितीही नरम चप्पल वापरा किंवा म्हणजे काही वापरा, फक्त नरम चप्पल वापरण्याने काय होणार आहे, घासण्याचा त्याचा रेट जो आहे तो कमी होणार, म्हणजे घासणं स्लो होईल, बाकी काही होणार नाहीये. तर त्याच्यामुळे कसं आहे, त्यांना ती जखम म्हणजे तुम्ही किती काही कापसात तर ठेवू शकणार नाही आणि मग त्याला घर्षण होणार आहे, तिथे जखम वाढत जाणार आणि तो पाय कापण्याची पाळी येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर का ह्याच्यातून बाहेर यायचं असेल तर तुम्हाला म्हणजे औषधमुक्त जीवन साध्य करायला लागेल. डायबिटीसच्या गोळ्या पूर्णपणे म्हणजे हळूहळू म्हणजे म्हणतो ना की शुगर नॅचरली कंट्रोल करून डायबिटीसच्या गोळ्या कमी करत जावं लागेल. डायबिटीसच्या गोळ्या जर का तुम्ही कमी करत गेलं तर त्या म्हणजे म्हणतो ना की त्याला जिथे नसा डॅमेज झालेल्या आहेत किंवा ब्लड वेसल डॅमेज झाले त्याचं मूळ कारण दूर होईल. आणि दुसरं म्हणजे आयुर्वेदामधले जे काही आता जर बेसिक जर का काही सांगायचं झालं तर अश्वगंधा म्हणून ज्या वनस्पती आयुर्वेदामधली की अश्वगंधाच्या गोळ्या सुद्धा मिळतात. ह्या अश्वगंधाच्या गोळ्या नसा रिपेअर करण्यासाठी कामाला येतात, शिलाजीत सुद्धा कामाला येतं. आणि आता जे काही पेन्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जर का आता जनरली सायकोलॉजिकल तुम्ही बघाल जे काही ड्रग दिले त्यासाठी दॅट ऑफ द सायकोलॉजिकल ड्रग्स, तर त्याच्याऐवजी जर का तुम्ही पेन्स फार होत असतील तर त्रिदशांग गुगुळ म्हणून आयुर्वेदामध्ये येतं, जे संधिगत वात असतो त्याला म्हणजे नसांवर जो काही वात साठलेला असतो तो कमी करून दुखणं कमी करायचं काम करेल. आणि जे काही टॉक्झिन्स तुमच्या शरीरात आता जे काही मेडिसिनचे निर्माण झालेले आहेत ते काढण्यासाठी तुम्ही जर का चंद्रप्रभासारखी वटी घेतली तर म्हणजे म्हणतो ना की टॉक्झिन्स कमी होतील, तुमच्या शरीरातला वात कमी होईल, त्यातून पेन्स कमी होतील आणि जे नसांची आणि ब्लड वेसलची जी रिकव्हरी आहे ती शिलाजीत आणि अश्वगंधानी होऊ शकेल. पण तरी सुद्धा तुम्ही जर का जवळच्या वैद्यांचा प्रॉपर जर का सल्ला घेतला तर जास्ती चांगलं राहील. किंवा मग तुम्हाला पाहिजे असेल तर ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सुद्धा तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आणि त्या पद्धतीने त्याला ट्रीट करता येईल. पण जोपर्यंत तुम्ही औषधमुक्त जीवन साध्य करत नाही आणि तुम्हाला असं वाटेल की नुसता म्हणजे गोळ्या पण चालू आहेत आणि ते बरं व्हावं तर ते होणं शक्य नाही. कारण म्हणजे हे डायबेटिक न्यूरोपॅथी व्हायला कारणच औषध आहे. अगदीच. त्यामुळे अति औषधं घेण्यापेक्षा योग्य औषध घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी अर्थात तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आपल्याला कार्यक्रमात आणखीन एक फोन आला आहे. साताराहून प्रिया यांनी आपल्याला फोन केलाय. आपला प्रश्न डॉक्टरांना विचारा. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो. नमस्कार सर. आपला प्रश्न सातारावरून मी प्रिया वाघमारे बोलतेय. माझं वय 33 वर्ष आहे. मला पूर्वी डायबिटीस नव्हता, परंतु आता मध्यंतरी मला कोविड मध्ये तो डिटेक्ट झालाय. तेव्हा मला डॉक्टरांनी इन्सुलिन व गोळ्या चालू केल्या होत्या. आता इन्सुलिन तर बंद आहे, परंतु माझ्या गोळ्या चालू आहेत. तर माझा प्रश्न असा होता की आता माझ्या ॲलोपॅथीच्या गोळ्या कायमस्वरूपी बंद होईल का, किंवा मला डायबिटीस पूर्ण बरा होऊ शकतो का? बरं, आता त्यांच्या प्रश्नापुरतं आपण सांगू, बरोबर ना, कारण आयुर्वेदानुसार 20 प्रकारचे डायबिटीस आहेत आणि त्यातले 16 बरे होतात. आता पोस्ट कोविड मधला जर का डायबिटीस आपण बघितलं तर पोस्ट कोविडमध्ये बेसिकली म्हणजे जे काही मेडिसिन एक्सेस दिले जातात, म्हणजे इव्हन आता म्हणजे ICMRने पण डिक्लेअर केले की एक्सेस मेडिकेशन्समुळे जास्ती डेथ झाली, 57% डेथ जवळजवळ पोस्ट म्हणजे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते मेडिकेशन्समुळे आलेले आहेत. तर ह्याच्यातून जर का आपल्याला बाहेर पडायचं असेल, बरोबर ना, तर म्हणजे ह्या ज्या सगळ्या मेडिसिनचा परिणाम जो आहे तो लिव्हरवर झालेला असतो. त्यामुळे मी आजपर्यंत म्हणजे म्हणतो ना की जवळजवळ 1000च्या वर पोस्ट कोविड मधले डायबेटिक पेशंट्स माझ्याकडे आले होते. जवळजवळ 60% आमच्याकडे रिझल्ट आहे त्याचा चांगला आणि ते आता औषधमुक्त झालेत बाकी लोक. आणि पण पोस्ट कोविडमध्ये झालेला डायबिटीस हा बरा होण्यासारखा असतो, कारण तो जो डायबिटीस आहे तो म्हणजे पॅनक्रियाजमुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे नसतो, तर तो लिव्हरवर औषधांचा दुष्परिणाम झाल्यामुळे असतो. म्हणजे आपल्या शरीराची रचना अशी असते की ज्या वेळेला एक्सेस साखर जी काय आहे ती आपल्या लिव्हरमध्ये साठवली जाते आणि ही लिव्हरमध्ये
साठवलेली जी काही साखर आहे ती आपल्याला इमर्जन्सीमध्ये कामाला येत असते. परंतु ज्या वेळेला आपण एक्सेस मेडिकेशन्स घेतो त्यावेळेला काय झालं असतं की शरीराचा पण इम्बॅलन्स पूर्णपणे झालेला असतो, शरीराची म्हणजे मस्क्युलर विकनेस आलेला असतो, पचनशक्ती बिघडलेली असते, सगळंच बिघडलेलं असतं. आणि मग अशा वेळेला शरीरामध्ये एक इमर्जन्सी सिस्टीम म्हणजे इमर्जन्सी क्रिएट झालेली असते. आणि शुगर इज द एनर्जी, बरोबर. आणि त्याच्यामुळे मग लिव्हर काय करत असतं, एक्सेस शुगर रिलीज करत असतं आणि त्याबरोबर लिव्हरवर सुद्धा त्या औषधांचा दुष्परिणाम झालेला असल्यामुळे लिव्हरची जी काही शुगर होल्डिंग कॅपॅसिटी असते ती पण कमी झालेली असते आणि त्याच्यातून तो डायबिटीज झालेला असतो. तर अशा वेळेला तुम्ही नुसतीच जर का शुगर कमी करण्याची औषधं घेतली तर त्यातून काही फार साध्य होणार नाही, उलट आयुष्यभर डायबिटीज मागे लागण्याची शक्यता आहे. अशा वेळेला जर का तुम्ही प्रॉपरली म्हणजे म्हणतो ना की लिव्हरवर उपाय केला, तुमचं लिव्हर जर का रिकव्हर केलं आयुर्वेदिक पद्धतीने आणि त्याप्रमाणे शरीरामध्ये जे काही इमर्जन्सी क्रिएट झाल्यात म्हणजे जे काही टॉक्झिक क्रिएट झाले त्याच्यामुळे अनेक ऑर्गन्स तुमचे वीक झालेले आहेत, मस्क्युलर जो काही विकनेस आलाय तो जर का दूर केला म्हणजे टॉक्झिसिटी शरीरातली जर का काढून टाकली तर नक्कीच म्हणजे तुमचा डायबिटीज बरा करता येऊ शकतो की औषधमुक्त जीवन पण साध्य करता येऊ शकतो. अगदीच. त्यामुळे डायबिटीसला न घाबरता खरं तर त्यावरही आपल्याकडे उपचार पद्धती आहे. योग्य वेळेला जर आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू केली तर नक्कीच आपण या रोगावर मात करू शकतोय. तर ॲडव्हान्स आयुर्वेदाचं डॉक्टर आणि त्यांची टीम ऑनलाईन ट्रीटमेंट देण्यामध्ये पूर्ण प्रशिक्षित असून त्यामुळे भारतातीलच नाही तर परदेशातील सुद्धा अनेक रुग्णांनी डायबिटीस, हृदय, किडनी आणि कॅन्सर या आजारामध्ये औषधमुक्त जीवनाचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा घर बसल्या औषधमुक्त जीवनाचा लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे डॉक्टर विद्याधर गिरी यांची पुण्यामध्ये हडपसर, कोथरूड आणि काळेवाडी या 3 ठिकाणी क्लिनिक्स असून ते महिन्यातून 2दा मुंबईला देखील भेट देत असतात. ऑनलाईन ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी स्क्रीनवर नंबर आहेत, यावर नक्कीच तुम्ही संपर्क करू शकतात आणि डॉक्टरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊ शकतात. या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून अधिकही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. मराठी काळजी. राज्यातल्या काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यात. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपुरातील पोटनिवडणुका जाहीर झाल्यात. 19 जुलैला मतदान तर 20. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण डायबेटिक न्यूरोपॅथी आणि आयुर्वेद या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विद्याधर गिरी. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. खरं तर न्यूरोपॅथी बरी होऊ शकते आयुर्वेदाच्या या संपूर्ण ट्रीटमेंटने, हे तुम्ही सांगितलं. मात्र डायबेटिक, बीपी किंवा थायरॉइड असेल हे देखील आजार आपल्याला मग बरे करता येऊ शकतात का? नक्कीच बरे करता येतात. बेसिकली हे आजार बरे होत नाहीत असं बऱ्याच जणांचं जे काही म्हणणं आहे, तर त्याच्या मागे नक्की काय आहे हे समजून घ्या की आजार आपण खरंच बरं करण्याला बघतोय का, बरोबर. म्हणजे जर का तुम्ही डायबिटीसची व्याख्या बघितली तर डायबिटीस कशामुळे होतो, तर पहिल्यांदा तर म्हणत होते इन्सुलिनच्या कमीमुळे. तो आता म्हणजे म्हणतो ना की आउटडेटेड पार्ट झाला. इन्सुलिन तुमच्या शरीरात भरपूर असं, ज्यांना म्हणजे शंका असेल अजूनही त्यांनी म्हणजे जाऊन स्वतःचं इन्सुलिन चेक करून बघावं, त्यांना लक्षात येईल की आपलं इन्सुलिन नॉर्मल आहे. आता दुसरा पार्ट राहिला की इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे आता तुम्ही जर का टाकलं तर त्यावर येतं की इन्सुलिन रेझिस्टन्समुळे डायबिटीस होतो. अरे मग हा इन्सुलिन रेझिस्टन्स का निर्माण झाला, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन पण आहे, तुमच्या शरीरात साखर पण आहे, पण इन्सुलिन काम करू शकत नाही. मग ते का काम करू शकत नाही ह्याचा तुम्ही अभ्यासच करत नाही, म्हणजे मूळ कारणावर तुम्ही विचारच करणार नाही. आणि मग नंतर तुम्ही काय करणार की औषधं जी काय असतात, म्हणजे प्रायमरी लेवल आपण बघितलं तर पहिली टॅबलेट म्हणजे मेटफॉर्मिन. मेटफॉर्मिन काय करणार, तुमच्या सेलची जी काही वॉल असते त्याची परमॅनिटी वाढवणार आणि रक्तातली साखर सेल्समध्ये भरणार. त्याच्यानंतर मग मेटफॉर्मिन 2000च्या वर देता येत नाही, लिव्हर डॅमेज करून टाकेल, म्हणून तुम्ही ग्लिमिप्राइड देणार आणि तुम्ही इन्सुलिनचं प्रमाण वाढवणार. खरं वास्तविक तुमच्या शरीरात ऑलरेडी इन्सुलिन जास्ती आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स तुम्ही म्हणताय आणि परत इन्सुलिन वाढवताय. आणि दुसरीकडे एक प्रकार असा आहे की हायपर इन्सुलिन, म्हणजे जास्ती शुगर शरीरात असणं हे नुकसानदायक आहे, त्याचं जास्ती इन्सुलिन असणं पण नुकसानदायक आहे. त्यामुळे हायपर इन्सुलिनिमिया हाही प्रॉब्लेम आहे. आणि मग तुम्ही ग्लिमिप्राइड, ग्लायकाझाईड सारखी गोळी देऊन इन्सुलिनचं प्रमाण वाढवणार. त्याच्यानंतर तेवढं करून सुद्धा रक्तात साखर भरून जर का म्हणजे म्हणतो ना रक्तातली साखर तुम्ही सेलमध्ये भरून नंतर सेलला पॅक करून टाकल्यानंतर तुम्ही परत आणि पुढची ओग्लिबो सारखी गोळी देणार, जी काय करणार आहे म्हणजे शरीराची रचना अशी असते, तुम्ही जेवल्यानंतर साखर तुमच्या सेल्समध्ये जाणार आहे आणि उरलेली साखर लिव्हरमध्ये साठवली जाणार आहे. जेवून आता तुम्हाला 5-6 तास होऊन गेले त्यावेळेला ही लिव्हरमधली साखर, कारण त्यावेळेला ते जेवणाची साखर नाही म्हणून मग लिव्हरमधली साखर येणार आणि साखरेचं मेंटेन होणार. पण ऑलरेडी तुम्ही तुमच्या सेल्समध्ये एवढी साखर दाबून
दाबून भरलेली आहे की ती लिव्हरमधून साखर जर का 6 तासांनी बाहेर आली तर ती सेल्समध्ये जायला जागाच नसते, त्यामुळे ब्लड शुगर लेवल वाढणार. मग तुम्ही ती साखर तिथे पॅक करून टाकणार. म्हणजे तुम्ही आणि मग त्याच्यातून मग फॅटी लिव्हर ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, म्हणजे तुम्ही फक्त रक्तातली साखर मेंटेन करण्यासाठी म्हणजे नुसतं सगळीकडे दाबून भरणार. म्हणजे याचं जर का व्यावहारिक उदाहरण द्यायचं झालं तर समजा इथे एक उंदीर मरून पडलाय, त्याचा वास येतोय, बरोबर. प्रॉब्लेम काय आहे, उंदीर मरून पडलाय, पण ऍक्च्युली ते नाही बघायचं, वास येतोय हा प्रॉब्लेम समजायचं आणि स्प्रे मारायचा. मग स्प्रे मारल्यानंतर काय होणार आहे, वास जाणार आहे, परंतु 8 तासांनी परत होणार आहे. परत 8 तासांनी मारा, परत 8 तासांनी मारा आणि नंतर एक वेळ असेल की त्या स्प्रेनी काही होणार नाही, मग त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग स्प्रे घ्या, त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग स्प्रे द्या. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की ते उंदीर जर का काढून टाकला तर 200-400 रुपये बाबा दिले आणि काम संपून जाईल. पण त्याच्यापेक्षा मी तुम्हाला 1000 रुपयाचा स्प्रे देतो आणि मग तो स्प्रे तुम्ही महिनाभर मारायचा, परत पुढच्या महिन्यात खरेदी करायचा, परत पुढच्या महिन्यात, म्हणजे दर महिना चालू, बरोबर ना. म्हणजे एका गोळीनी चालू तर 2 गोळ्या, 4 गोळ्या, 4 गोळ्या आयुष्यभर. आणि त्याच्यानंतर मग काय करणार की उद्या तो उंदीर जो काही मरून पडलाय त्याचे जे काही जंतू तुमच्या अंगावर येतील आणि त्याच्यातून नवीन आजार होतील आणि त्या आजारांसाठी परत मग ऍडमिट करून नवीन ट्रीटमेंट्स करायची. आणि हेच होतं, आपण कुठलाही आजार बरा करायला जात नाही. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे जर का डायबिटीस होत असेल, आयुर्वेदामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सची 20 कारणं दिलेली आहेत, बरोबर ना. तर त्या पद्धतीने तुम्ही ती कारणं दूर केली तर डायबिटीस नक्कीच तुम्हाला बरा करता येतो, औषधमुक्त जीवन साध्य करता येतं. नक्कीच आपण डायबिटीसवर मात करू शकतो आणि त्यासाठी आयुर्वेदाची मदत नक्कीच घेऊ शकतो. ही संपूर्ण ट्रीटमेंट तुम्ही आज आम्हाला समजावून सांगितली. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, आपले खूप खूप आभार. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.